समोर आता उभाटाचे शिवसेनेचे अनिल देसाई उभे आहेत, तर त्यांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही त्यांच्या कसं तुम्ही रिप्लाय देणार आहात त्यांना? नाही, अनिल देसाई फक्त एक चेहरा आहे. खरी लढत आमची काँग्रेस बरोबर आहे आणि काँग्रेसच्या विचारसरणी बरोबर आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार विरुद्ध काँग्रेसचे विचार अशी लढत आहे आणि अनिल देसाईंचा पराभव हा उमेदवारी अर्ज भरताना झालेला आहे, कारण त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना वंदन केलं नाही. हाच त्यांच्या विचारांचा त्यांनी अपमान केलेला आहे, स्वातंत्र्य सावरकरांचा, आणि त्याच ठिकाणी त्या दिवशी त्यांनी पराभव हा दिसून आलेला आहे. तर धारावीत राहणाऱ्या लोकांना जे आता पुनर्वसन करणार आहेत त्यांना मुलुंड येथील शिफ्ट करण्याचं सांगता येतं, पण भाजप त्याला नकार देत आहे. नाही, मुलुंडला कुठलंही शिफ्टिंग होणार नाही आहे. मुलुंडच्या बाबतीत अफवा आहेत. धारावीकर मुलुंडला जाणार नाही आणि मुलुंडकर पण धारावीला घेणार नाही आहेत. धारावीच्या लोकांचं पुनर्वसन धारावीतच होणार आहे आणि प्रत्येकाला घर धारावीतच मिळणार आहे. त्यामुळे कोणी अफवा पसरू नये, गैरसमज पसरू नये, हे आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो. 5 वर्षांमध्ये लोकांनी काय अपेक्षा ठेवावी आपल्याकडून? पुढली 5 वर्ष रिडेव्हलपमेंट हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात BDDचा रिडेव्हलपमेंट, धारावी रिडेव्हलपमेंट, 388 म्हाडाच्या वसाहतींचं रिडेव्हलपमेंट, मोडकळीस आलेल्या इमारतींचं रिडेव्हलपमेंट, ज्या गावठाण कोळवड्यांचं रिडेव्हलपमेंट आणि SRAचे प्रोजेक्टचं रिडेव्हलपमेंट हा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट या ठिकाणी आहे. दादर माहीम प्रभावितले सर्व रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही हाती घेतलेला आहे आणि पुढच्या 5 वर्षात तो आम्ही पूर्ण करणार आहोत. अजून एक सर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा की दादर शिवाजी पार्कमध्ये अजूनही जे आपलं धूळ आहे त्याचा तो प्रश्न अजून दादर शिवाजी पार्कच्या धूळमुक्त करण्याकरता ऑलरेडी मुंबई महानगरपालिकेने काम चालू केलेलं आहे. टप्प्याटप्प्याने ते काम करत आहे. भविष्यात धूळमुक्त शिवाजी पार्क होईल हा मला संपूर्णतः विश्वास आहे.